नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सविस्तर माहिती पाहू. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि दलितांना नवा आत्मसन्मान देणारे थोर समाजसुधारक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचे पूर्ण नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सपकाळ हे होते. ते ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये सुभेदार या पदावर होते. म्हणून ते कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहत असत. त्यामुळे मध्य प्रदेशातील इंदोर येथील महू या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला. महू याचे नाव आत्ता आंबेडकर नगर आहे. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांचे आडनाव आंबावडेकर होते व सकपाळ हे त्यांचे कुळ होते. त्यांचे गाव हे रत्नागिरी जिल्ह्यात तसेच तालुका मंडणगड व आंबावडे हे गाव होते. डॉक्टर बाबासाहेब हे त्यांचे 14वे अपत्य होते. 1894 मध्ये सातारा येथील प्राथमिक शाळेत त्यांचे नाव नोंदविले. 2 वर्षांनी म्हणजे 1896 मध्ये त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळेस त्या केवळ 35 वर्षाच्या होत्या. नंतर 7 नोव्हेंबर 1900 मध्ये सातारा येथील माध्यमिक हायस्कूलमध्ये त्यांचे नाव नोंदवले गेले व त्यांनी 1904 मध्ये इंग्रजी 4थीची परीक्षा उत्तीर्ण केली. याच शाळेतील शिक्षक कृष्णाजी आंबेडकर यांनीच आपले आडनाव डॉक्टर बाबासाहेब यांचे आंबावडेकर हे बदलून आंबेडकर असे लावले. 1904 मध्ये त्यांनी ॲन फिनिस्टन या कॉलेजमध्ये नाव नोंदणी केली व 1908 मध्ये मॅट्रिक परीक्षा पास झाले आणि आपल्या समाजातील ते पहिले व्यक्ती होते त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली होती. आणि याच वेळेस कृष्णाजी केळुस्कर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी भगवान बुद्धाचे चरित्र हे भेट दिले. एप्रिल 1908 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह भिकू धोत्रे वालवणकर यांची कन्या राणीबाई हिच्याशी झाला व लग्नानंतर त्यांचे नाव रमाबाई असे ठेवण्यात आले. त्यांचे वय 9 वर्षे होते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वय 18 वर्षे होते. 1913 मध्ये त्यांनी BA अर्थशास्त्र व राज्यशास्त्रात पदवी घेतली. 3 फेब्रुवारी 1913 डॉक्टर बाबासाहेब यांचे वडील रामजी यांचे निधन झाले. 20 जुलै 1913 मध्ये न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठामध्ये 1915 मध्ये MA पूर्ण केले. 12 डिसेंबर 1916 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला आणि त्याचे नाव यशवंत असे ठेवण्यात आले. 1921 मध्ये MSc केले. 1927 मध्ये PhD केली व नंतर LLD डॉक्टर ऑफ लॉ नंतर बार ॲट लॉ म्हणजे बॅरिस्टरची पदवी घेतली. त्यानंतर डॉक्टर ऑफ लिटरेचर ह्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. तसेच 31 जानेवारी 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता जागृत करण्यासाठी त्यांनी मूक नायक हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले आणि त्याचे संपादक पांडुरंग भटकर हे होते. 19 व 20 मार्च 1927 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. 4 सप्टेंबर 1927 समाज समता संघ स्थापन केले. 14 ऑगस्ट 1931 मध्ये मनी भवन येथे गांधीजींशी पहिली मुलाखत झाली. 27 मे 1935 मध्ये पत्नी रमाबाई यांचे निधन झाले. 22 जुलै 1940 मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्याशी भेट झाली मुंबई येथे. 3 ऑगस्ट 1947 स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री हे पद त्यांना मिळाले. 15 एप्रिल 1948 मध्ये डॉक्टर सविता कबीर यांच्याशी डॉक्टर बाबासाहेबांचा दुसरा विवाह झाला. त्यांना माई म्हणत. स्वतंत्र भारतामध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये नारायण कांजोळकर यांनी त्यांचा पराभव केला. मुंबईमधून 4 मे 1955 भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करण्यात आली. मुंबईमध्ये 14 ऑक्टोबर 1956 मध्ये दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा महास्त वीर चंद्रमणी यांनी डॉक्टर बाबासाहेबांना दीक्षा दिली. 25 नोव्हेंबर 1956 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनामध्ये त्यांनी शेवटचे भाषण दिले. 6 डिसेंबर 1956 26 अलीपूर रोड दिल्ली राहत्या घरी त्यांचे निधन झाले. या दिवसाला महानिर्वाण दिन असे म्हणतात.